हे बघा, आपण समाजामध्ये वावरत असताना किंवा जगत असताना आपल्याला अनेक वृत्तीची प्रवृत्तीची माणसं भेटत असतात. मित्र भेटतात, आपले नातेवाईक असतात आणि त्यांच्यामध्ये सद्गुणी असतात, काही लोक दुर्गुणी देखील असतात. म्हणजे आपण सदा सर्व काळ फक्त चांगल्या लोकांच्या संगतीमध्येच येऊ असं नाही. केव्हा केव्हा वाईट माणसांच्या संगतीत सुद्धा काही दिवस किंवा काही क्षण घालविण्याची वेळ आपल्यावरती येत असते. मग जगत असताना सद्विचाराची जी माणसं असतात, उत्तम असतात, चांगली असतात, अशा लोकांच्या विचारांचं आपण अनुकरण केलं पाहिजे. जगत असताना खोटेपणा आपल्या हातून होणार नाही, असत्य आपल्या हातून असं काही घडणार नाही. आणि अशा पद्धतीचं आचरण करत असताना आपण कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर कसं राहू याचा कटाक्षानं विचार केला पाहिजे. आणि हाच विचार आज आपल्याला भरतवाक्य या मोरोपंतांच्या कवितेतून बघायचा आहे. आपण प्रस्तावनेकडे वळूया. कवितेचं शीर्षक आहे भरतवाक्य. कवी मोरोपंत, पंडित कवी, काव्य, नाटक, व्याकरण, अलंकारादी शिकून न्याय व वेदांत यांचे अध्ययन. त्यांनी विपुल काव्यरचना केली आहे. 268 काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत. त्यांपैकी आर्याभरत, केकावली, मंत्र भागवत, मंत्र रामायण, श्रीकृष्ण विजय व हरिवंश या रचना प्रसिद्ध आहेत. त्यांनी संस्कृत काव्यरचनाही केली आहे. त्यांचे समग्र वाङ्मय कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड 1 ते 12 यामध्ये संग्रहित करण्यात आले आहे. मोरोपंतांनी या रचनेत सज्जन माणसांच्या सहवासाचे व सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व यांकडे लक्ष वेधले आहे. खोटा अभिमान बाळगू नये. भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असे आवाहन केले आहे. सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्यरचनेतून दिली आहे. आपण सज्जनांच्या सहवासात राहिलं पाहिजे, संगतीत राहिलं पाहिजे. आणि हीच शिकवण या कवितेतून कवींनी आपल्यासाठी दिलेली आहे. बघूया आपण कवींना काय म्हणायचं आहे. सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंग्री कमळी दडो, मुरडिता हटाने आडो, वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो. मुलांनो, सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो. मी अगोदरच प्रस्तावनेमध्ये सांगितलंय की सुसंगती, सुसंगत म्हणजे
चांगल्याची संगत, चांगल्याची संगत, जो मनुष्य सद्वर्तनी आहे अशा माणसाची संगत, जी व्यक्ती चांगलं आचरण करणारी आहे अशा व्यक्तीची संगत आणि अशा प्रकारची सद्वर्तनी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये असावी. अशा प्रकारची व्यक्ती की जी सर्वार्थानं सज्जन आहे, अशा व्यक्तीची संगत आपल्याला लागली पाहिजे, घडली पाहिजे. बघा, 4 चोर आहेत आणि त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही गेलात तर त्या 4 चोरांचे गुण तुम्हाला लागणार. परंतु 4 सज्जनांच्या संगतीमध्ये जर एखादा चोर गेला तर त्याच्या अंगी चोरी करण्याचा जो गुणधर्म आहे तो काय होणार? नाहीसा होणार. तो 4 सज्जनांच्या संगतीमध्ये सज्जन होऊन जाणार. आपण आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये वाल्याचा वाल्मिकी कसा झाला हे आपल्याला माहिती. एक चोर, लुटारू, दरोडेखोर असणारा वाल्या जेव्हा एका सज्जन साधूच्या संपर्कात आला तेव्हा त्या वाल्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. त्याच्या अंगीचे वाईट गुण होते ते नाहीसे झाले आणि वाल्याचं रूपांतर वाल्मिकीमध्ये झालं, वाल्मिकी ऋषींमध्ये झालं. सखोल आपल्याला त्या गोष्टीमध्ये जायचं नाही. सुजनवाक्य कानी पडो, चांगल्याची संगत घडो. आपल्याला संत विचारांच्या लोकांच्या सहवासात आपण असलं पाहिजे आणि शिवाय चांगलं आपल्या कानांना ऐकण्याची सवय लागली पाहिजे. कवी मोरोपंत आपल्याला हा संदेश देतात, जे ऐकायचं ते चांगलं ऐका. अनेक गोष्टी आपल्या कानावरती ऐकायला येत असतात. कुणीतरी आपल्याजवळ तिसऱ्या व्यक्तीविषयी निंदा करत असतं. अशा वेळेस आपण सांगायचं, मला काही कुणाची निंदा नालस्ती वगैरे ऐकायची नाही. तुम्ही एकतर कुणाची निंदा करूच नका आणि त्यातल्या त्यात माझ्याजवळ तर अजिबात करू नका. माझी ती ऐकण्याची इच्छा नाही. काही चांगलं बोलणार असाल तर मी दिवसभर ऐकेल. चांगले विचार सांगणार असाल तर नक्की तुमच्याजवळ बसून ऐकेल. सुजन वाक्य म्हणजे चांगली वाक्य, चांगल्या विचारांची ती शब्दरचना आपल्या कानावरती नेहमी पडली पाहिजे. तसं आपण ऐकलं पाहिजे. चांगलं ऐकत असताना कानांना सुद्धा फार गोड वाटत असतं मुलांना. मग ते एखादं भक्तिगीत असू दे, मग ते एखादं धर्मग्रंथातील किंवा धर्मग्रंथामधनं केलेलं प्रवचन असू दे, कीर्तन असू दे, समाजसुधारकांच्या मुखातनं बाहेर पडणारी अमृतवाणी असू दे, या कानांनी जे ऐकायचं ते चांगलंच ऐकायचं अशी आपण सवय लावून घेतली पाहिजे. कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. कलंक मतीचा झडो. ही मती म्हणजे आपलं मन. आपल्या मनाला
कुठल्याही प्रकारचा कलंक, आपल्या व्यक्तिमत्वाला कुठल्याही प्रकारचा डाग असता कामा नये. मन नेहमी स्वच्छ आणि निर्मळ असलं पाहिजे. मन है चंगा तो कठोती पे गंगा, हिंदीमधली ही कहावत आहे. तुमचं मन पवित्र असेल, निर्मळ असेल तर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. तुमचं व्यक्तिमत्व परिपूर्ण असेल, चांगलं असेल, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कलंक नसेल, डाग नसेल, तर ती गोष्ट तुमच्यासाठी खूप चांगली आहे. कलंक म्हणजे डाग. विषय सर्वथा नावडो. विषय वासना म्हणजे मनामध्ये असणारी वाईट वासना. एखाद्या स्त्रीबद्दल मनामध्ये असणारी वाईट वासना, एखाद्या पुरुषाबद्दल मनामध्ये असणारी वाईट वासना, एखाद्या सत्कर्म करणाऱ्या व्यक्तीबद्दल मनामध्ये असणारी वाईट वासना किंवा तो वाईट विषय, ह्यापासून आपण नेहमी दूर असलं पाहिजे. जे काही मनामध्ये माझ्या असणार ते चांगलं असणार. मला ज्या गोष्टींची आवड असेल त्या गोष्टी चांगल्याच असतील, उत्तम असतील. इतकं परिवर्तन आपल्यामध्ये आपण करून घेतलं पाहिजे किंवा तसं वागण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सदंग्री कमळी दडो, मुरडिता हटाने आडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो. कवी पुढे जाऊन म्हणतात, सदंग्री कमळी दडो, सदंग्री कमळी म्हणजे कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन सदैव आपलं गुंतलं पाहिजे. भुंगा ज्याप्रमाणे कमळामधून मधुसेवन करतो म्हणजे गोड रसाचं सेवन करतो, त्यावरती तो जगत असतो. आणि अशा या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी आपण राहिलं पाहिजे. चांगल्या विचारांच्या संगतीत आपण राहिलं पाहिजे. आणि तरच हा मनुष्य देह लाभल्याचं सार्थक होईल. चांगल्या विचारांची जी माणसं असतात, आपल्या सानिध्यामध्ये, आपल्या मैत्रीच्या व्याख्येमध्ये जर उत्तम चांगल्या विचारांची माणसं असतील, स्त्रिया असतील, नेहमी आपल्याला त्यांच्या सानिध्यात राहायला आवडत असेल तर फार उत्तम. त्यासारखं सुख नाही. मग अशा चांगल्या माणसांचा जेव्हा वियोग होतो, वियोग म्हणजे ताटातूट. वियोग म्हणजे ताटातूट. चांगल्या माणसांची जेव्हा ताटातूट होते, ती आपल्यापासून जेव्हा दुरावतात, तेव्हा आपल्या नयनांमध्ये पाणी यायला हवं. आपला एखादा मित्र दूर चालला कुठेतरी, सैन्यामध्ये चाललाय, मित्र म्हणा, मैत्रीण म्हणा, फार चांगला आहे, त्याचे विचार चांगले आहेत, त्याचं बोलणं चांगलं आहे. अडीअडचणीच्या संकटाच्या काळामध्ये नेहमी धावून येतो, जीवापाड प्रेम करतो किंवा करते. आणि अशा मित्राची किंवा त्या मैत्रिणीची जर ताटातूट झाली तर तुमच्या डोळ्यांमध्ये त्या वियोगाचं दुःख दिसलं पाहिजे. इथपर्यंत
आपला स्वभाव असला पाहिजे. आपलं मन नेहमी चांगल्या चरित्रांकडे वळलं पाहिजे. या संसारामध्ये जगत असताना, हा संसार करत असताना, या समाजामध्ये वावरत असताना या मनाला नेहमी उत्तम अशा गोष्टींचा लाभ झाला पाहिजे. कवी पुढे काय म्हणतात बघा, न निश्चय कधी ढळो, पूजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. बघा मुलांनो, न निश्चय कधी ढळो. निश्चय म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल मनानं घेतलेला ठाम असा निर्णय. सर्वसाधारणपणे आपण याला निश्चय म्हणतो. आपण अनेक निश्चय करत असतो, नाही का. मी 10वीच्या वर्गामध्ये महाराष्ट्रातून पहिली येणार किंवा पहिला येणार, मी असा निश्चय केला आहे. मी भविष्यात या राज्याचा मुख्यमंत्री होणार किंवा या राज्याची मुख्यमंत्री होणार, हा माझा निश्चय आहे. ते मनाशी तुम्ही चांगलं काहीतरी ठरवलं आहे. मग जेव्हा तुम्ही मनाशी काहीतरी चांगलं ठरवलेलं असतं, तेव्हा त्यापासून आपण दूर जायचं नसतं. त्या निश्चयावरती तुम्ही कायम राहा, असं मोरोपंतांना या ठिकाणी सुचवायचं आहे. पूजन विघ्न बाधा टळो. पूजन या शब्दाचा अर्थ आहे दुर्जन. कु आणि जन. कु म्हणजे वाईट. मग जे कुजन असतात, जे दुर्जन असतात, आता दुर्जन लोकांना, वाईट लोकांना, कुजन म्हणजे वाईट लोक, त्यांनाच आपण दुर्जन असं देखील म्हणतो. मग या दुर्जनांना किंवा या वाईट लोकांना नेहमी इतरांच्या खोड्या काढण्याची सवय असते बघा. माझं वाईट कसं होईल तसं ते प्रयत्न करणार, तुमचं वाईट कसं होईल तसा ते प्रयत्न करणार, तुमच्या कार्यामध्ये विघ्न आणण्याचं काम करणार. एखादा हुशार विद्यार्थी आहे, शाळेत निघाला, त्याची नजर चुकून त्याच्या सायकलची हवाच काढून घेणार, म्हणजे तुम्हाला शाळेत जाण्यासाठी विघ्न आणणार. एखाद्याच्या घरी पवित्र कार्य आहे. आता अनेक तुम्ही मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये आपण बघत असतो, नाही का. स्वयंपाक बनवत असताना घरातील एखादी व्यक्ती अशी दुर्जन असते, वाईट विचारांची असते. मग त्या किचनमध्ये स्वयंपाक बनवणाऱ्या एखाद्या महिलेची जर खोड जिरवायची असेल तर काय करणार, हळूच कसले तरी पुढे आणणार, बांधून कागदामध्ये कुठेतरी खवलेली असणार, आणि तिची नजर चुकून त्या भाजीमध्ये काय टाकणार, ती पुडी टाकून देणार. त्या भाजीचं रूपांतर कशात होतं, मग विषामध्ये होतं. काहीतरी वाईट असा पदार्थ त्यात टाकल्यामुळे, विषारी पदार्थ टाकल्यामुळे ती भाजी खराब होणार. ती भाजी खराब झाली की खाणाऱ्यांना त्रास होणार. खाणाऱ्यांना त्रास झाला की बनवणाऱ्यावरती पट्टा चालू होणार. म्हणजे असतात अशी माणसं, विघ्न आणणारी माणसं. तर कवी काय म्हणतात की तुम्ही जगत असताना तुम्हाला अशा विघ्नसंतोषी माणसांची बाधा होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या.
किंबहुना ती बाधा तुमच्यापासून टळो, अशा प्रकारची प्रार्थना कवी स्वतः देखील करतायत. न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो. चित्त, चित्त म्हणजे आपलं मन. न चित्त भजनी चळो, परमेश्वराचं नामस्मरण ज्या ठिकाणी गीतांच्या रूपानं सुरू असतं त्याला भजन म्हणतात. आणि भजनामध्ये जर का तुम्ही ईश्वराचं नामस्मरण करत असाल तर ते मनोभावे झालं पाहिजे. नाहीतर मग बसलाय भजनात आणि मनात चित्तात मात्र दुसरेच विचार. ताई शाळेत गेली असेल का, दादा झोपला असेल का, उद्या आपल्या गावाला जायचं तर काय करावा. म्हणजे बघ, बसला भजनात आणि विचार किंवा चित्त मात्र घरातल्या इतर कामांकडे. हे काय करीत असून, मात्र काय करत असेल, शेतातलं काय करावं आता, ऊस पेरावा का गव्हाची लागण करावी. दोन्हीपैकी कुठल्या गोष्टीला काय करावं लागतं माहिती आहे तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं, ऊस पेरावा का गव्हाची लागण करावा. ऊसाची लागण करावी लागते आणि गव्हाची पेरणी करावी लागते. जाऊ दे, आपल्या मुद्द्याकडे आपण येऊया. कवी म्हणतात, भजनामध्ये बसलात ना मग देवाचं भजनच करा. चित्त इकडे तिकडे भरकटू देऊ नका. तुमचं मन चांगल्या मार्गाकडे वळवा. चांगल्या रस्त्यानं मनाला चांगला रस्ता तयार करा. जसं घराकडे जाण्यासाठी माझा रस्ता डांबराचा असला पाहिजे. रस्त्यानं जाताना पोटातलं पित्त हल्लं नाही पाहिजे. असे चकचकीत रस्ते असतात बरं का. त्या रस्त्यांनी प्रवास करत असताना जसं आल्हाददायक वाटतं, शरीराला जसा रस्ता असतो ना तसा मनाला सुद्धा रस्ता असतो. आणि हा मनाचा रस्ता असा तुम्ही सुसज्ज बनवा चांगल्या विचारांनी. मन नेहमी पवित्र ठेवा. मन इकडे तिकडे भरकटू देऊ नका. स्वतत्व हृदया कळो, दुर्भिमान सारा गळो. जे चांगलं तत्व आहे, स्वतःचं जे चांगले विचार आहेत ते नेहमी हृदयाशी जपा. नवे नवे तुम्हाला नेहमी कळलं पाहिजे की चांगलं काय आणि वाईट काय. त्याची तुम्हाला फोड करता आली पाहिजे. कोणतं घ्यायचं आणि कोणतं सोडून द्यायचं. महाभारतामध्ये बघा, एकदा असा एक प्रसंग आला होता. कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये कृष्णाकडे असणारी जी सेना होती हा, पण त्याचा निर्णय व्हायचा होता ना. भगवान श्रीकृष्णांच्या उशाशी दुर्योधन बसला आणि पायथ्याशी अर्जुन बसला. अर्जुन काय करत होता, बसल्या बसल्या नुसता बसला होतो, देवाचे पाय देखील चेपत होता. आणि दुर्योधन मात्र फक्त उशाशी उभा असेल किंवा बसला असेल. मग श्रीकृष्णाने विचारलं,
माझ्याकडे मी आहे आणि माझी सेना आहे. आता तुम्ही दोघं आलात म्हणजे दोघांना दोन गोष्टी द्याव्या लागतील मला. मग मी माझी सेना एका बाजूला करतो आणि मी दुसऱ्या बाजूला अलग होतो. आता तुम्हाला या दोन्हींपैकी जे मागायचं ते मागा. त्यात दुर्योधन फार हुशार. आधी मला मागायचं. मागितलं दुर्योधनाने. त्याने मनात विचार केला की या श्रीकृष्णाकडं काय, हां, याला एकट्याला घेऊन काय करता, आणखी माझ्या भूमीला भार, याला आयतं खायला घालावं लागेल. यापेक्षा याच्याकडे एवढी मोठी सेना आहे ना, ती सेनाच मागूया. त्यानं सांगितलं, देवा मला सेना पाहिजे. म्हणे नक्की. अर्जुनाला विचारलं, अर्जुना तुला काय पाहिजे? अर्जुना कुठलाही विचार न करता सांगितलं, मला तुम्ही हवे आहात. अरे तुला सेना नको का? देतो ना तुला, निम्मी सेना देतो ना. निम्मी दुर्योधन घेईल, निम्मी तू घे. नाही देवा, तुम्ही काय म्हटलात, सेना एका बाजूला आणि मी दुसऱ्या बाजूला, मला तुम्ही पाहिजे. असं. तर अर्जुनाला ते तत्व कळत होतं. देवही चांगला होता आणि देवाची सेना पण चांगलीच होती. पण त्यातल्या त्यात भगवान श्रीकृष्ण म्हणजे साक्षात पांडुरंग आहे. हे विश्व आहे. आणि म्हणून अर्जुनाला देवाची निवड केली त्यानं. आपल्याला ही तत्व कळली पाहिजेत, हे विचार कळले पाहिजेत. दुर्योधनाच्या अंगी दुरभिमान होता. दुर्भिमान, अभिमान. अभिमान पण काही कामाचं नाही. त्या अभिमानाला नको असलेल्या गोष्टी चिकटलेल्या होत्या. माणूस अभिमानी असावा पण दुरभिमानी नसावा. दुर्भिमान म्हणजे अहंकार. मनुष्य अहंकारी नसला पाहिजे. अहंकार, कवी सांगतात की तुमच्यातला अहंकार झटकून टाका. तो अहंकार गळून पडला पाहिजे. तो अहंकार, तो दुरभिमान नाहीसा झाला पाहिजे. पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. तुमचं मन हे कधीही मळायला नको. कपडे धुता येतात. आता कोरोनाची सध्याला काय चालू आहे, साथ चालू आहे नाही का. घरी गेल्यानंतर हे अंगावरचे कपडे बाहेरच काढावे लागतात आम्हाला. घड्याळ, मोबाईल, चष्मा, हे सगळं पैसे सॅनिटाईज करून एका ठिकाणी ठेवायचं आणि कपडे धुण्याच्या ठिकाणी टाकून द्यायचे. हे झालं कपड्यांचं धुणं. शरीर पण बाथरूममध्ये जाऊन धुवावं लागतं. शरीराला मळ झालेला असतो किंवा ते विषाणू कुठल्या तरी ठिकाणी भागावरती बसले असतात. शरीराचं धुणं झालं, कपड्यांचं धुणं झालं, दोन्हीही मळलेले होते. पण या सगळ्यांच्या आतमध्ये जे आहे ते आहे मन. मनाला मळ होतो का? हो किंवा नाही? एका सुरात सांगा की. मनाला मळ होतो सुद्धा आणि नाही सुद्धा. ठरवलं तर मन कधीही मळणार नाही. जर मळालेलं असेल तर ते धुवून टाका. चांगल्या विचाराच्या लोकांच्या सानिध्यात राहिलात ना, ते आपोआप धुतल्या जातं. ते पुन्हा मळणार नाही याची काळजी घ्या. आत्मबोध म्हणजे स्वतःच्या आत्म्याला असा काही बोध झाला पाहिजे की जे वाईट आहे
ते जळालं पाहिजे. आता तुम्ही म्हणताल एखादा मनुष्य वाईट आहे मग तो जळायला पाहिजे का? तर नाही. जसं घरामध्ये ढेकण झाल्यानंतर ढेकण मारायचे असतात, घर पाडायचं नसतं, तसा एखादा दुर्जन किंवा वाईट माणूस असेल त्याचं मन साफ करायचं असतं, त्याच्या मनातले वाईट विचार जाळायचे असतात, त्या माणसाला जाळायचं नसतं. म्हणून कवी म्हणतात की तुमच्या आत्म्याला, तुमच्या मनाला असा बोध झाला पाहिजे की जे जे माझ्या ठिकाणी वाईट असेल ना ते मी जाळून टाकणार. मला चांगलं जीवन जगायचं, मला चांगलं राहायचं आहे आणि मी तसाच प्रयत्न करणार. शेवटी बघा कवी काय म्हणतात, मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणांत पुरविल जी सकल कामना मावली, कृपा करशी तू जगत्त्रय निवास दासावरी, तशी प्रकट हे निजाश्रित जना सदा आवरी. जगत्त्रय निवास, तिन्ही लोकांमध्ये राहणारा जो परमेश्वर आहे असो. मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली. आपल्या मुखामध्ये परमेश्वराचं सदैव नामस्मरण झालं पाहिजे. कुशल म्हणजे चांगले, कुशल म्हणजे उत्तम. आपल्या मुखामध्ये उत्तम, कुशल अशा देवाचं नाव तर आलंच पाहिजे, परंतु इतरांबद्दल नेहमी कुशल, उत्तम अशा प्रकारचे विचार आपल्या मुखातनं बाहेर पडले पाहिजे. आपल्या मुखामध्ये ते वास्तव्याला सुद्धा सदैव असायला हवेत, असं आपण वागलं पाहिजे, नाही का? अनेक वेळा आपल्याला बोलावं लागतं. इथे आपण एखाद्याची वाहवा केली, कौतुक केलं, पुढे जाऊन त्यालाच नावं नसतात ठेवायची किंवा त्याला शिव्या नसतात घालायच्या. अनेकांना सवय असते नाही का, तोंडावरती एकदम गोडगोड बोलणार, हसून बोलणार, पुढं गेलं की त्याचीच टिंगल करणार. तो असाच आहे, ती अशीच आहे. अरे तो तसा आहे तर मग त्याला तोंडावर सांग ना, बाबा तू असा आहे, ही तुझी सवय काय कर, बदल. हे तोंडावर सांगायचं, मागे कानायचं, कुतायचं नसतं. स्पष्ट वक्ता हवं आपण. क्षणांत पुरविल जी सकल कामना मावली. कवींनी परमेश्वराबद्दल असं म्हटलं या ठिकाणी की आपल्या ज्या काही कामना आहेत, आपल्या ज्या काही इच्छा आहेत, त्या क्षणात पुरवण्याची शक्ती नामस्मरणामध्ये आहे. भगवंतामध्ये आहे. फक्त त्या हरीचं नामस्मरण तुमच्या मुखामध्ये असायला हवं. एक भजन आठवतं का, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. फक्त मुखाने काय म्हणा, हरी. मग हरी म्हणजे फक्त विठ्ठल आहे का? हरी म्हणजे फक्त श्रीराम आहे का? हरी म्हणजे फक्त श्रीकृष्ण आहे का? देवाची ही विभिन्न रूपं आहेत. कोणी त्याला अल्लाह म्हणा, कोणी त्याला येशू म्हणा, कोणी त्याला साई म्हणा, आणि कोणी त्याला वनीची आई म्हणा. तुम्ही काही म्हणा. तुम्ही म्हटलात ना एकदा, हां साईबाबा माझे दैवत आहेत,
मग तेच तुमचे हरी, तेच तुमचे कृष्ण, तेच तुमचे अल्लाह आणि तेच तुमचे सर्व काही. मग त्याचं नामस्मरण मुखानं मनापासून घ्या, तो तुमची सर्व कामना, सर्व इच्छा नक्की पुरवणार. सकल कामना म्हणजे सर्व प्रकारच्या कामना, सर्व प्रकारच्या मनातल्या इच्छा ज्या चांगल्या आहेत. नाही तर तुम्ही म्हणाल मी भगवंताची एवढी भक्ती केली, एवढं नामस्मरण केलं, मग देवानं मला एवढं तर द्यावं ना. केवढं? त्या अमक्याचा परीक्षेमध्ये शेवटचा नंबर यावा. आता एवढं नाव घेतलं मी देवाचं, मग देवाला मला काय एवढं देता येत नाही का? रात्रंदिवस मी वर्षापासून नामस्मरण करतोय किंवा करते, मी देवाकडं काय मागितलं फक्त की जाता जाता सरांच्या गाडीचं टायर पंक्चर व्हावं, असं देवाकडं मागायचं असतं का? नाही. जे मागायचं ते चांगलं मागायचं, आणि चांगलं तुम्हाला सांगतो न मागता मिळत असतं, मागावं लागत नाही. फक्त आपलं कार्य, कर्तृत्व, आपल्या मनाचं आरोग्य त्या पद्धतीचं असायला हवं. कृपा करशी तू जगत्रय निवास दासावरी. हे जगत्रय निवास तिन्ही लोकांमध्ये, जगत्रय, त्रय म्हणजे 3, जगामध्ये 3 भूमींची कल्पना केली. स्वर्ग, मृत्यू आणि खाली काय नाही माहीत तुम्हाला? पाताळ. स्वर्ग जो कुणी बघितलेलं नाही, मृत्यू जिथं आपला जन्म होतो आणि जिथंच आपण म्हणजे मातेच्या उदरातून इथं येतो आणि मातीच्या उदरामध्ये इथंच जातो आपण. येताना मातेच्या उदरातून येतो आणि जाताना मातीच्या उदरामध्ये जातो आपण. हा मृत्यूलोक. आणि याच्या खाली तो पण कुणी पाहिलेलं नाही, त्याला पाताळ म्हणतात. म्हणजे मी पाहिलेलं नाही म्हणून सांगतो बरं का. साधू संतांनी वगैरे कुणी अनुभव घेतला असेल त्याबद्दल बोलत नाही मी. ही 3 भुवनं आहेत आणि या 3 भुवनांचा अधिपती म्हणजे मुखिया कोण आहे? देव आहे. त्या देवाला कवी म्हणतात की या दासावरी तुझी कृपा असू दे, तू कृपा कर. जे जे तुझी भक्ती करतात त्यांच्यावरती तुझी कृपा असू दे. तशी प्रगट हे निजाश्रित जना सदा सावरी. हे सर्व जन हे तुझे आश्रित आहेत, तुझ्या आश्रयाला आहेत आणि त्यांना सदैव सावरण्याचं काम देवा तुझ्याकडे आहे. हे सर्व तुझे भक्त आहेत. ते जेव्हा जेव्हा अडचणीत येतील तेव्हा तेव्हा त्यांच्यासाठी प्रगट होणं तुझं काम आहे. त्यांची सुरुवात तुझ्यापासून होते आणि त्यांचा शेवट तुझ्यामध्येच झाला पाहिजे. थोडक्यात काय तर या रचनेमधून कवींना आपल्याला भक्तिमार्गाकडे वळवायचं आहे. भक्तिमार्ग हा फार सुंदर मार्ग आहे बरं का. तुम्ही अनुभव घेतला का नाही मला माहीत नाही. केव्हा केव्हा आपण घरी एकदम उद्विग्न होतो, म्हणजे घरात थांबावंसं वाटत नाही. तेव्हा तुम्ही एखाद्या मंदिराच्या पुढे जो भाग असतो ना, अशी पडवी असते बघा, तिथं बसा किंवा मंदिरात बसा. तुमच्या मनाला एक वेगळी अनुभूती येणार. तिथं तुम्हाला प्रसन्न वाटणार. तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी बरं नाही वाटत, तिथे बोर झालात एकदम, घरी पण जाण्याची इच्छा नाही, देवाच्या देवळात जाऊन बसा. एक वेगळा अनुभव, वेगळी अनुभूती त्या ठिकाणी येत असते. शांत वाटतं. मनातले सगळे कल्पविकल्प
निदान त्या दिवशीपुरते का होत नाही, त्या क्षणापुरते का होत नाही, निघून जातात. मनाला एक वेगळा आल्हाद त्या वातावरणामध्ये प्राप्त होत असतो. आल्हाददायक असं ते वातावरण असतं. ही मंदिरं, ही देवालय भक्तिमार्गातील विश्रांती स्थानं आहेत आणि म्हणून त्यांना महत्त्व आहे. कवी आपल्याला भक्तिमार्गाकडे वळवण्याचा प्रयत्न करतात आणि भक्तिमार्गाकडे वळत असताना तुम्ही कुठल्याही मोहाला, प्रलोभनांना कधीच बळी पडायचं नाही, त्यांच्या आहारी जायचं नाही. आणि हे सुद्धा सांगायला कवी या ठिकाणी विसरत नाहीत. नेहमी सत्कर्म करायचं, नेहमी सज्जनांच्या सहवासामध्ये राहायचं. आणि हीच शिकवण कवी मोरोपंतांना या कवितेतून द्यायची आहे. मुलांनो, या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पुन्हा एकदा आपण पुढील पाठामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया.